MCA फर्स्ट इयरच्या प्रवेशासाठी जी डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची लिस्ट मी आता तुम्हाला सांगत आहे. 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्यानंतर CET स्कोर कार्ड, त्यानंतर एज डोमिसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, आणि जर तुम्ही EBC स्कॉलरशिपसाठी जर पात्र असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा जोडावा लागेल. आता तुम्ही तुमचं जे ग्रॅज्युएशन जे झालेलं आहे त्याची मार्कशीट तुम्हाला अजून मिळाली असेल नसेल, जर मिळाली असेल तर तुम्ही पास्ट म्हणून सिलेक्ट करावे आणि तुम्ही मार्कशीटसुद्धा तुम्हाला जोडावी लागेल. जर तुमची मार्कशीट आली नसेल तर तुम्ही ॲपिअरिंग म्हणा, म्हणजे तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मागणार नाही. आता यामध्ये 2 बाबी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. EWS सर्टिफिकेट, ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना EWSची सुविधा शासनाकडून दिली जाते. याच्यामध्ये इकॉनॉमिकल वीकर सेक्शन हा वर्ग असतो, तर त्याचे तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्याकडे जर अवेलेबल असतील तर तुम्ही EWSसुद्धा सिलेक्ट करावे. यामध्ये मराठा समाज जो आहे आपला त्यांना EWS सर्टिफिकेट आत्ता मिळत नाही आहेत, तर त्यांनी SCBC सर्टिफिकेट जे आहे ते त्यांनी जोडावे आणि ओपन कॅटेगरीमधील इतर मुलांनी EWS सर्टिफिकेट जोडावं. दुसरी बाब म्हणजे TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम. आता ही काय आहे तर जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये यासाठी शासनानं एक योजना राबवलेली आहे. जर समजा MCAचा इंटेक एखाद्या कॉलेजमध्ये 60चा असेल तर त्याच्यामध्ये 5% जे सीट्स आहेत ते TFWS या अंतर्गत ॲलोकेट होतात. म्हणजे आता 60चे 5% किती झाले तर 3 झाले, तर 3 सीट्स जे आहेत ते TFWSच्या अंतर्गत ॲलोकेट होतात. आता हे कोणाला मिळणार TFWS सीट्स, तर ज्यांनी ओपन कॅटेगरीमधील मुलांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन करताना TFWS सिलेक्ट केलं असेल फक्त त्यांनाच हे सीटमध्ये ॲलोकेशनमध्ये संधी मिळणार आहे. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना TFWS ऑप्शन सिलेक्ट करावा. शक्यतो ज्यांना 70%च्या वर CET स्कोअर मिळालेला आहे हे विसरू नका अजिबात, कारण की यामध्ये रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जर संधी गमावली तर ही संधी परत मिळत नाही. तर त्यासाठी तुम्हाला TFWS सिलेक्ट करावं लागेल. थँक्यू.